ओम शांती. आज 15/5/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुमचे तोंड आता स्वर्गाकडे आहे. तुम्ही नरकाचा त्याग करून स्वर्गाकडे जात आहात. म्हणून ह्या नरकातून बुद्धियोग काढून टाका. प्रश्न आहे, सर्वात श्रेष्ठ आणि सूक्ष्म ध्येय कोणते आहे? त्याला कोण प्राप्त करू शकतात? उत्तर, तुम्ही मुलं स्वर्गाकडे तोंड करता तर माया तुमचे तोंड पुन्हा नरकाकडे फिरवते. माया अनेक वादळ घेऊन येते. त्या वादळांना दूर करणे हेच सूक्ष्म ध्येय आहे. या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी नष्टमोहा बनावे लागेल. निश्चय आणि हिम्मत यांच्या आधाराने त्या वादळांना दूर करू शकता. विकारी लोकांमध्ये राहून निर्विकारी हंस बनणे हीच मेहनत आहे. गीत आहे, निर्बल से लढाई बलवान की, म्हणजे निर्बल आत्म्याचे युद्ध बलवान मायेसोबत आहे. ओम शांती. जी मुलं समंजस आहेत, म्हणजे समजूतदार आहेत, ते चांगल्या प्रकारे समजतात. ज्यांचा बुद्धियोग शांतीधाम आणि स्वर्गाकडे आहे, त्यांनाच मायेचे वादळ येतात, म्हणजे त्यांच्या समोर मायेचे वादळ येतात. आता बाबा तुमचे तोंड स्वर्गाकडे फिरवतात. जसे अज्ञान काळामध्ये जुने घर विसरून जातात आणि नव्या घराकडे बुद्धियोग लागतो, म्हणजे नव्या घराचीच आठवण करत राहतात की हे कधी तयार होईल. आता तुम्हा मुलांच्या लक्षात आले आहे की कधी आपल्या स्वर्गाची स्थापना होईल आणि आपण सुखधाम मध्ये जाऊ. या दुःखधामातून सर्वांना निघून जायची आहे. संपूर्ण सृष्टीच्या मनुष्यांना बाबा समजावत असतात, मुलांनो, आता स्वर्गाची गेट उघडत आहे. आता तुमचा बुद्धियोग स्वर्गाकडेच असायला हवा. स्वर्गामध्ये जाणाऱ्यांना पवित्र म्हटले जाते आणि नरकामध्ये जाणाऱ्यांना अपवित्र म्हटले जाते. ग्रहस्थ व्यवहारात राहत असताना बुद्धियोग स्वर्गाकडेच लावायचा आहे. समजा एकाच घरामध्ये पित्याचा बुद्धियोग स्वर्गाकडे आहे आणि मुलाचा नरकाकडे आहे, तर ते एकाच घरामध्ये कसे राहू शकतात? हंस आणि बगळे एकत्र कसे काय राहू शकतात? खूपच कठीण आहे. मुलाचा बुद्धियोग 5 विकारांकडे आहे, तर तो नरकाकडेच जाणार ना. वडील स्वर्गात जाणारे आणि मुलगा नरकात जाणारा, दोघे एकत्र राहू शकत नाहीत. हे खूप मोठे ध्येय आहे. वडील पाहतात की माझ्या मुलाचे तोंड नरकाकडे आहे. नरकामध्ये गेल्याशिवाय तो राहू शकत नाही. मग काय करायला हवे? तर जरूर घरामध्ये भांडण होतील. काही जण असे म्हणतील की हे कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे? मुलांनी लग्न करायचे नाही का? ग्रहस्थ व्यवहारामध्ये अनेक जण राहतात. काही जणांच्या मुलांचे तोंड नरकाकडे आहे. त्याची इच्छा नरकात जाण्याची आहे. वडील म्हणतात, नरकाकडे बुद्धियोग लावू नका, परंतु ते ऐकत नाहीत. मग काय करायला हवे? यामध्ये तुमची स्थिती बरीच नष्टमोह असायला हवे. हे संपूर्ण ज्ञान आत्म्यामध्ये आहे. वडिलांची आत्मा म्हणते की आम्ही यांची रचना केली, तरी पण हे आमचे ऐकत नाहीत. काही जणांची मुलं तर ब्राह्मण बनले आहेत, तरी पण त्यांची बुद्धी नरकाकडे जाते, तर ते एकदम रसातळामध्ये जातील, म्हणजे त्यांचे पतन होईल. मुलांना समजावले आहे, हा ज्ञान सागर बाबांचा दरबार आहे. जसे भक्ती मार्गात इंद्राच्या दरबाराचे गायन आहे. नीलम परी,
माणिक परी, पुखराज परी असे अनेक नावं ठेवली आहेत, कारण त्या ज्ञानाचा डान्स करतात ना. वेगवेगळ्या परी आहेत, त्या सुद्धा पवित्र असायला हव्या. जर कोणी अपवित्र मनुष्यांना घेऊन आले तर त्यांना दंड भोगावा लागतो. यामध्ये खूप पावन असायला हवे. हे ध्येय किंवा हा उद्देश खूप श्रेष्ठ आहे. म्हणून या दैवी झाडाची वृद्धी पटकन होत नाही. बाबा जे ज्ञान देतात त्यांना कोणी जाणत नाही, कारण ग्रंथांमध्ये हे ज्ञान नाही. त्यामुळे थोडा जरी निश्चय झाला तर पुन्हा माया एकच चापट मारून विकारांमध्ये वापस घेऊन जाते. हे मायेचे वादळ आहेत ना. छोट्याशा दिव्याला तर मायेचे वादळ एका झटक्यात विकारात घेऊन जाते. दुसऱ्यांना विकारांच्या अधीन झालेले पाहून स्वतः पण विकारात जातात, म्हणजे विकारांच्या अधीन होतात. यामध्ये समजण्यासाठी खूप विशाल बुद्धी असायला पाहिजे. जसे गायन सुद्धा आहे, अबलांवर अत्याचार झाले. बाबा समजावतात, मुलांनो, काम महाशत्रू आहे, याचा तुम्ही तिरस्कार करायला हवा. बाबा या विकाराचा तिरस्कार आता करवतात. आधी अशा गोष्टी नव्हत्या. नर्क तर आत्ताच आहे ना. जसे म्हणतात की द्रौपदीने हाक मारली होती, ही वर्तमानाचीच गोष्ट आहे. खूप चांगल्या प्रकारे सर्व काही समजावले जाते, तरी सुद्धा बुद्धीमध्ये स्पष्ट होत नाही किंवा स्थिर राहत नाही. हे सृष्टी चक्राचे चित्र खूप चांगले आहे. स्वर्गाकडे जाण्याचे गेट असे या चित्रावर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. शिडीच्या चित्रावर असे समजावू शकत नाही, जेवढे सृष्टी चक्राच्या चित्रावर समजावू शकता. दिवसेंदिवस या चित्रांमध्ये सुधारणा होत जाते. बाबा म्हणतात, मुलांनो, आज एकदम नवी श्रीमत देतो. सर्व प्रकारच्या श्रीमत आधीच कशा काय मिळतील? ही दुनिया कशी आहे, यामध्ये किती दुःख आहे. जसे काही जणांचा आपल्या मुलांमध्ये किती मोह असतो. जर मुलाचा मृत्यू होतो तर अगदी वेडे होतात. मग आता केवढे दुःख आहे. असे नाही की सावकार सुखी आहेत, त्यांना सुद्धा अनेक प्रकारचे रोग झाले आहेत. मग ते दवाखान्यामध्ये पडून राहतात. गरीब व्यक्ती जनरल वार्डामध्ये तर सावकार स्वतंत्र रूम मध्ये राहतात. दुःख तर जसे सावकाराला तसेच गरीबाला पण होते. फक्त सावकारांची खोली चांगली असते, म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांची खोली चांगली असते. चांगल्या प्रकारे त्यांची दखल घेतली जाते. आता तुम्ही मुलं जाणता, बाबा आपल्याला शिकवत आहेत. असे बाबांनी अनेक वेळेस शिकवले आहे. मग आपल्या मनाला विचारायला हवे की आपण चांगल्या प्रकारे शिकतो की नाही. त्याचबरोबर किती लोकांना शिकवतो. जर चांगल्या प्रकारे शिकणार नाही तर काय पद मिळेल. रोज रात्री स्वतःची दिनचर्या तपासायला हवी. आज कोणाला दुःख तर नाही दिले. बाबांची श्रीमत म्हणते, कोणालाही दुःख देऊ नका आणि सर्वांना हा रस्ता दाखवा. जर ते आपल्या कुळाचे असतील तर लगेच ज्ञान प्राप्त करतील. यामध्ये बुद्धिरूपी भांड सोन्याचं म्हणजे पवित्र असायला हवं, ज्यामध्ये ज्ञानामृत टिकू शकेल. जसे म्हणतात ना, वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे हवे, कारण तिचे दूध खूप शक्तिशाली असते व तिचा आपल्या मुलांमध्ये म्हणजे आपल्या पिल्ल्यांमध्ये खूप मोह असतो. जर तिने कोणाला पाहिले तर ती एकदम क्रोधित होते. ती समजते की मुलांना कोणी मारायला नको. इथे पण असे खूप आहेत ज्यांचा मोह मुलं, पती इत्यादींमध्ये असतो. आता तुम्ही मुलं जाणता, स्वर्गाचे गेट उघडत आहे. कृष्णाच्या चित्रावर खूप स्पष्ट लिहायला हवे
की या युद्धानंतर स्वर्गाचे गेट उघडतात. स्वर्गामध्ये खूप थोडेच मनुष्य असतात. बाकी सर्व आत्मे मुक्तिधाम मध्ये जातील. दंड पण खूप भोगावा लागेल. जे पण पाप कर्म केले आहेत, एक एक जन्माचा साक्षात्कार करवत दंड भोगत राहतील आणि त्यामुळे कमी पद प्राप्त करतील. बाबांच्या आठवणीत न राहिल्याने विकर्मांचा विनाश होत नाही. काही मुलं मुरली पण मिस करतात, म्हणजे मुरली चुकवतात. अनेक मुलं यामध्ये निष्काळजीपणे राहतात. असे समजतात की आम्ही मुरली वाचली नाही तर काय होईल, आता आम्हाला तर संपूर्ण ज्ञान आहे. मुरलीची काळजीच करत नाहीत. असे देह अभिमानी अनेक आहेत. मग ते स्वतःचेच नुकसान करतात. बाबा जाणतात, म्हणून इथे आल्यानंतर विचारतात की काही मुरली वाचल्या नसतील. तुम्हाला माहित नाही की त्यामध्ये काही चांगले मुद्दे असतील. ज्ञानाचे मुद्दे तर रोज मुरलीमध्ये असतात. असे सुद्धा अनेक जण सेवा केंद्रावर येतात, परंतु त्यांना धारणा होत नाही, कारण त्यांना ज्ञानच नाही. ते श्रीमताप्रमाणे चालत नाहीत, तर पद सुद्धा कमी प्राप्त करतात. सत्य पिता सत्य शिक्षकाची निंदा केल्यामुळे उच्च पद प्राप्त करू शकत नाही. परंतु सर्वजण राजा तर बनू शकत नाहीत. मग प्रजा पण बनते. क्रमानुसार राजधानीमध्ये पद असतात ना. सर्व काही बाबांच्या आठवणीवर आधारित आहे. ज्या बाबांकडून विश्वाचे राज्य प्राप्त होते, त्यांची आठवण का करू शकत नाही? जर भाग्यातच नसेल तर पुरुषार्थ पण करत नाहीत. बाबा तर म्हणतात, आठवणीच्या यात्रेद्वारेच पाप नष्ट होतील. मग पुरुषार्थ सुद्धा करायला हवा ना. बाबा काही असे पण म्हणत नाहीत की खाऊ पिऊ नका. हा कोणता हटयोग नाही. चालता फिरता सर्व काही कर्म करत असताना जसे आशिक माशूकची आठवण करतात, तसेच तुम्ही पण बाबांच्या आठवणीत राहा. त्यांचे तर नाव रूपासाठी प्रेम असते. हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक कसे बनले हे कोणालाच माहित नाही. तुम्ही तर म्हणता की ही तर कालचीच गोष्ट आहे, हेच तर राज्य करत होते. परंतु मनुष्य लाखो वर्षांची गोष्ट आहे असे म्हणतात. मायाने मनुष्यांना अगदीच पत्थर बुद्धी म्हणजे दगड बुद्धी बनवले आहे. आता तुम्ही पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनत आहात. पारसनाथचे एक मंदिर पण आहे, परंतु ते कोण आहेत हे कोणीच जाणत नाहीत. म्हणून अगदी घोर अंधारामध्ये आहेत. आता बाबा खूप चांगल्या गोष्टी समजावतात, तरी सुद्धा प्रत्येकाच्या बुद्धीवर सर्व काही अवलंबून आहे. शिकवणारे तर एक बाबाच आहेत आणि शिकणारे अनेक जण होतील. प्रत्येक गल्लीमध्ये तुमची पाठशाळा चालू होईल. त्यावर लिहिले असेल, स्वर्गाकडे जाण्याचे गेट. मनुष्य असे एक पण नाहीत जे समजतात की आता आपण नरकामध्ये आहोत. बाबा समजावतात, सर्वजण पुजारी आहेत आणि सतयुगामध्ये सर्वजण पूज्य असतात, कलियुगामध्ये पुजारी असतात. यासाठी मनुष्य असे समजतात की ईश्वरच पूज्य आणि ईश्वरच पुजारी बनतात. तुम्ही पण ईश्वर, आम्ही पण ईश्वरच आहोत असे म्हणतात. तुम्हीच भगवंत, तुम्हीच सर्व खेळ दाखवता. तुम्ही पण ईश्वर, आम्ही पण ईश्वर असे काही पण म्हणत राहतात. काहीच समजत नाहीत, कारण हे रावण राज्य आहे ना. तुम्ही सुद्धा पहिले काय होते आणि आता काय बनत आहात. तर मुलांना किती नशा असायला हवा. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुम्ही पुण्य आत्मा बनणार. बाबा मुलांना पुण्य आत्मा बनण्याची युक्ती सांगतात. मुलांनो, या जुन्या दुनियेचा अंतकाळ आला आहे.
मी आता प्रत्यक्षात इथे आलो आहे. हे अंतकाळातील दान आहे, हे शेवटचे दान आहे. म्हणून तुम्ही समर्पित होऊन जा. बाबा, हे सर्व काही तुमचेच आहे. बाबा तर देण्यासाठीच सर्व काही करवतात की यांचे काही भविष्य चांगले बनावे. जसे मनुष्य ईश्वर अर्थ दान पुण्य करतात, ते अप्रत्यक्षरित्या आहे. त्याचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. हे पण या नाटकामध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात, आता तर मी प्रत्यक्षात आलो आहे. आता तुम्ही जे काही करता त्याचा मोबदला अनेक पटीने मिळेल. सतयुगामध्ये तर दान पुण्याची गोष्टच नाही. इथे कोणाजवळ पैसे असतील तर बाबा म्हणतात, तुम्ही जाऊन सेवा केंद्र उघडा, प्रदर्शनी इत्यादी बनवा. आणि जर कोणी गरीब असतील तर म्हणतात की आपल्याच घरामध्ये फक्त बोर्ड लावा व त्यावर लिहा स्वर्गाकडे जाण्याची गेट. स्वर्ग आणि नर्क दोन्ही आहेत ना. आता आपण नर्कवासी आहोत हे सुद्धा कोणी समजत नाही. जर स्वर्गवासी झाले तर त्यांना पुन्हा नरकामध्ये का बोलावता? स्वर्गामध्ये असे कोणीच म्हणणार नाही की तो स्वर्गवासी झाला, कारण तो तर स्वर्गच आहे ना. पुनर्जन्म स्वर्गामध्येच मिळतो, इथे पुनर्जन्म नरकामध्येच मिळतो. या गोष्टी सुद्धा तुम्ही समजावू शकता. भगवानुवाच, माझीच आठवण करा, कारण मीच पतित पावन आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण कराल तर तुम्ही पुजारी पासून पूज्य बनाल. जरी स्वर्गामध्ये सर्वजण सुखी असतील, परंतु क्रमानुसार पद असतात ना. हे खूप मोठे ध्येय आहे. कुमारींना तर सेवेचा खूप नशा असायला हवा. आपण ह्या भारताला स्वर्ग बनवून दाखवू. कुमारी तीच आहे जी 21 कुळाचा उद्धार करेल, म्हणजे 21 जन्मासाठी उद्धार करू शकते. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, या जुन्या दुनियेचा आता शेवट आहे. बाबा प्रत्यक्षात आले आहेत, तर एकदम समर्पित होऊन जा. बाबा, हे सर्व काही आपलेच आहे. अशा युक्तीद्वारे तुम्ही पुण्य आत्मा बनणार. दुसरा सारांश, मुरली कधीच मिस करायची नाही, म्हणजे चुकवायची नाही. मुरलीसाठी निष्काळजीपणा करायचा नाही. असे नाही की आम्ही जर मुरली वाचली नाही तर काय झाले, आमच्याकडे खूप ज्ञान आहे असे म्हणणे देह अभिमान आहे. मुरली जरूर वाचायची आहे. आजचे वरदान आहे, निश्चयाच्या आधारावर विजयी रत्न बनून सर्वांप्रती मास्टर सहारे दाता भव. विस्तार आहे, निश्चय बुद्धी मुलं विजयी असल्यामुळे नेहमी खुशीमध्ये नाचत असतात. ते आपल्या विजयाचे वर्णन करत नाहीत, परंतु विजयी झाल्यामुळे दुसऱ्यांची हिंमत वाढवतात. कुणाला कमजोरी दाखवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, परंतु बाबांसारखे मास्टर सहारे दाता बनतात, म्हणजे कमजोर व्यक्तीला श्रेष्ठ बनवतात. व्यर्थ पासून नेहमी दूर राहतात. व्यर्थ पासून किनारा करणे म्हणजेच विजयी बनणे. अशी विजयी मुलं सर्वांसाठी मास्टर सहारे दाता बनतात. आजचे बोधवाक्य आहे, निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारेच सफलता मूर्त आहेत. ओम